पाहायचंय आणि मोहोळ मतदारसंघात काय परिस्थिती आहे चला जाणून घेऊयात। मोहोळ मतदारसंघात काय चित्र आहे पाहूयात। मोहोळचे संभाव्य आमदार कोण असतील तर संभाव्य आमदार असणार आहेत यशवंत माने, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे यशवंत माने आणि राजू खरे यांच्यात राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी, थोडक्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलेला पाहायला मिळाला। त्यात मोहोळच्या यशवंत माने यांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। हेच संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। मोहोळचं राजकीय गणित नेमकं कसं आहे त्यावर यशवंत माने हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार जिंकण्याची दाट शक्यता आहे। निश्चितच सन्मय, खरं तर हा सर्वे साम टीव्हीने केलेला सर्वे आणि या सर्वे मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं पारडं हे जड असल्याचं बघायला मिळतंय। कारण अजित पवार यांच्या पक्षाचे यशवंत माने हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। मात्र नेमकी यामागची कारणं काय आहेत ते सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विश्वभूषण, मोहोळमध्ये अजित पवार यांचं पारडं जड दिसतंय, यशवंत माने हे संभाव्य आमदार असू शकतात। काय कारण आहे, का जनतेने यशवंत माने यांना कौल दिलाय? सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा कौल आता मी तुम्हाला सांगणार आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच अतिशय नाट्यमयरित्या घडामोडीचा मतदारसंघ म्हणून पाहिला गेला। खरं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं या ठिकाणी माजी आमदार रमेश कदम यांची कन्या जी आहे तिला त्या ठिकाणी अगोदर तिकीट दिलं गेलं। मात्र ऐन वेळेला निवडणुकीचा फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी राजू खरे म्हणून नवीन उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आले। यशवंत माने यांच्या मागच्या 5 वर्षाचा कामगिरी जर बघितली तर त्या ठिकाणी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी दिसून येत होती। लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर खासदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ मतदारसंघाने सर्वाधिक लीड जो आहे तो त्या ठिकाणाहून दिला गेलेला होता। त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी वाजेल असं जरी चित्र वर करणे दिसत असलं तरी सुद्धा माजी आमदार राजन पाटील यांचं जे प्राबल्य त्या ठिकाणी आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि शेवटपर्यंत राजन पाटील आणि त्यांचे जे 2 चिरंजीव आहेत त्यांनी बूथ टू बूथ त्या ठिकाणी काम केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं अतिशय चुरशीच्या होणाऱ्या लढतीमध्ये त्या ठिकाणी यशवंत माने हेच पुन्हा एकदा बाजी मारणार अशा पद्धतीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।